राणी कासलीवाल आपण पाहत आहे ते डिजिटल अहिल्यानगर आज स्वर्गीय अरुण काका जगताप यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन आहे आणि या निमित्ताने अहिल्यानगर शहरात गेली 3 दिवसांपासून रामकथेचं आयोजन केलेलं आहे। अपने अपने राम ही रामकथा श्री डॉक्टर कुमार विश्वास यांच्या रसाळ वाणीतून नगरकर याचा आनंद घेत आहेत। आता आपल्या बरोबर आहेत सचिन जगताप, जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया। दादा, डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत। गेली 3 दिवसांपासून आपण काकांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त अपने अपने रामकथेचं आयोजन केलेलं आहे, काय सांगाल? नगरमध्ये गेल्या ह्या महिन्यामध्ये 15-20 दिवसाचा जो कालावधी याच्यात बरेचसे संत नगरमध्ये शहरामध्ये येऊन गेले। संग्रामबायांचा एक वेगळा उपक्रम चालूच होता आणि कुमार विश्वास यांना नगरमध्ये आणावा किंवा त्यांचा एक मोठा कार्यक्रम करायचा हा काका असतानाच एक ध्यास होता आणि निश्चित आज काका नाही हा एक दुःखाचा आम्हाकरता तो खंत वाटती। पण सगळ्या लोकांच्या आनंदात आम्ही तो आनंद पाहतो। काका कायम सांगायचे की लोकांच्या आनंदात आनंद पहा, सगळ्यांना मदत करा, सगळ्यांच्या हे करता आणि सगळ्यांच्या आग्रह खातर या ठिकाणी आज आपल्या अहिल्यानगरमध्ये कुमार विश्वास यांचे डॉक्टर कुमार विश्वास यांचे या ठिकाणी आगमन झाले आणि आम्ही एक वारकरी कुटुंबातले किंवा वारकरी संप्रदाय आमच्या 4 पिढ्याचा जो आहे तर त्या ठिकाणी एवढी शिकवण असते की ज्यावेळेस आपल्या घरी कोणते साधू संत येतात तोच आपल्याकरता दिवाळी दसरा सण असतो आणि ज्यावेळेस एवढे मोठे संत आपल्या इथं जसे राजेंद्र सिंगजी महाराज असतील, इतर दुसरे जे महाराज लोक या ठिकाणी येऊन गेले। आज कुमार विश्वासजी महाराज आले, सकाळी त्या ठिकाणी बोधले महाराज येऊन कीर्तन करून गेले त्यांच्या वर्षानिमित्त। तर असे ज्यावेळेस लोक आपल्या इथं अहिल्यानगरमध्ये येतात त्यांचे ज्यावेळेस चरणस्पर्श या आपल्या ऐतिहासिक अहिल्यानगरमध्ये ज्यावेळेस मातीला लागतात तर निश्चित ती भूमी पावन होती आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज ह्या महिन्यामध्ये एवढे संत या ठिकाणी नगरमध्ये येऊन गेले आणि त्यांच्या माध्यमातून पुढं वेगवेगळ्या कथा झाल्या। तर त्या कथेच्या माध्यमातून नगरकरांना एक आपण काय म्हणू शकतो की देवाचं जे देणं आहे, नामस्मरण तर होतच आहे पण एक मंगलमय वातावरण तयार झालंय आणि त्या माध्यमातून देवदेव सगळ्यांचं चालू झालं, संस्कृती जागृत होती आणि ही आपली जुनीच संस्कृती आहे। आज लोक त्यात फक्त समाविष्ट व्हायला लागले आणि त्या माध्यमातून आज संग्रामबाईंनी एक काकांचं स्वप्न का होईना आज या ठिकाणी तुम्ही पाहिलं एवढी व्यवस्था, तर काकांना पहिल्यापासून कोणताही कार्यक्रम करायचा तर टोले जंग झाला पाहिजे। तर त्या माध्यमातून आम्ही जगताप परिवाराने तो एक प्रयत्न केलेला आहे। आज भायांची जी संकल्पना होती त्यात आम्ही आता या ठिकाणी कुटुंबातले सगळे सदस्य असतील, विकी जगताप असेल, आजी जगताप असेल, शशी असेल, गणेश गोंधळ असतील, मुरकुटे अनिल मुरकुटे असतील, राजेश भांडारे असतील, आम्ही सगळेच जण आहेत त्या ठिकाणी। छोटे छोटे कार्यकर्त्यापासून सगळ्यांनी त्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्यात, कुणी कोणाची वाट पाहत नाही, जो तो दिवसभर त्याची जबाबदारी पार पडतोय। जे भोजनाचं प्रसादाचा कार्यक्रम केला आहे त्या ठिकाणी ज्यांना ती जबाबदारी तिकडचा कार्यक्रम सोडून सुद्धा इकडे येत नाहीत। आम्ही देखील या ठिकाणी स्वागताला आहोत लोकांच्या, तर आम्ही इथं स्वागत कक्ष सोडून कुठेही जात नाही कारण की ज्याला त्याची जबाबदारी आहे, कारण जे काम सगळ्यांना त्यांनी स्वीकारलेलं आहे ते मनापासून स्वीकारलेलं आहे। तर त्यामुळं आम्ही नगरकरांना एवढंच सांगू इच्छितो की आपण सगळे आलेत, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, आम्ही जगताप परिवाराच्या वतीने आपण सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। नक्कीच दादा, आज जर काका आपल्यात असते तर हा आनंद अजून द्विगुणित झाला असता, पण दुर्दैव आपलं म्हणावं आणि त्या परमेश्वरापुढे कोणाचं काही चालत नाही। ते म्हणतात ना, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, असंच काका सुद्धा देवाला आवडलेले आहे आणि आज आपल्यात ते नाही, हे आपलं फार मोठं दुर्दैव आहे। डिजिटल अहिल्यानगरशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।